हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि, साकरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जरी तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची, जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दूरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्याशी, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 57 आहे। ज्ञानी व अज्ञानी यांच्या रूपकाचे वर्णन। ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या रूपकाचं वर्णन करून का देत आहेत? कारण ज्ञानाची जी काही जाणून देण्याची खासियत आहे,
स्वरूपाने जीव ब्रह्मरूप आहे आणि संगतामध्ये आहे असं वाटतंय ते अज्ञान आहे. संगतात आहे असं वाटतंय ते अज्ञान आहे. पण चैतन्य आत्मा हा संगतामध्ये नसतो. संगतामध्ये आत्मा कधीही अडकून पडत नाही. जे जाणून घ्यायचं आहे मुमुक्षुला सर्वात चांगलं की ईश्वर तो ईश्वर त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये यत्किंचितही भेद नाही. ईश्वराचं स्वरूप आणि जीवाचं स्वरूप स्वरूपाने दोघंही एकच आहेत. म्हणून मी जीवरूप सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असं जीवाला ज्ञान व्हावं. तो ईश्वर माझ्याहून भिन्न नाही आणि मी स्वरूपाने ईश्वराच्या आणि माझ्या एकरूपच आहोत. म्हणून मीही सच्चिदानंद ब्रह्मरूपच आहे. हा जो अंतःकरणामध्ये वृत्तीद्वारा बोध ठसावून घ्यायचा आहे, जीवानं तो निश्चय करायचा आहे. हाच निश्चय सर्व निश्चयापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून हा निश्चय ज्याला झाला आहे तो ज्ञानी, आणि ज्याच्या ठिकाणी हा निश्चय नाही पंथा मी ब्रह्मरूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे, मी ईश्वर रूपच आहे, हा जो निश्चय आहे हा ज्याच्या चित्तामध्ये ठसला नाही त्याला अज्ञानी मानावं लागतं. कारण ज्याचं ज्ञान नाही, ज्याचं ज्ञान नाही त्याच्या बाबतीत तो जाणणारा अज्ञानी असतो. ज्याच्याविषयी ज्ञान व्हायचं ते नाही म्हणून त्या वस्तूशी तो अज्ञ असतो. मग स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं जीवाला, अन्य वस्तूचं नाही. त्याच वस्तूचं की तो जो आहे तीच वस्तू आहे. जीव जो आहे आणि तो जो आहे त्याचंच ज्ञान करून घ्यायचं जीवाला. कारण त्याचंच अज्ञान झालंय आणि त्याचंच ज्ञान जर जीवाला नसेल, स्वतःचंच ज्ञान स्वतःलाच नसेल तर तो स्वतःलाच वेगळा समजतो. त्यालाच विपरीत ज्ञान म्हणतात. वेगळं समजणं आहे का? मग ईश्वराला वेगळं समजणं, ब्रह्माला वेगळं समजणं म्हणजे त्याच्यातून जीव वेगळा झाला. मग त्या ठिकाणी भेद उत्पन्न झाला. मग जिथं जिथं भेद उत्पन्न होतो, द्वैत उत्पन्न होतो, तिथे तिथे अविद्या नांदत असते. कारण भेदाने ज्ञान होत नाही. मग जिथं ज्ञान नाही झालेलं तिथं अज्ञान नांदत असतं. द्वैत जेथ उठी अविद्या तेने लाठी. त्याचा परिणाम इंद्रियाथे लोटी
विषयामाजी म्हणजे संसारामध्येच त्याला राहावं लागतं. कशामुळं? केवळ अज्ञानामुळं, आहे का नाही? मग हे अज्ञान निवृत्त करण्यासाठी म्हणजेच स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. स्वरूपाचं ज्ञान झालं की अज्ञान राहतच नाही. अहो त्याचंच तर अज्ञान होतं ना. मग कुणाचं अज्ञान होतं? जीवाला त्याचंच अज्ञान होतं. आणि त्याचं ज्ञान झालं मग अज्ञान कुठे राहणार, आहे का नाही? मग स्वरूपाच्या ज्ञानाशिवाय अज्ञानाची निवृत्ती कशानंच होत नाही. कारण जे हरवलं आहे तेच सापडावं लागतं. दुसरं सापडून हरवल्यालं गवसत नसतं. दुसरं सापडून काय उपयोगाचं? जे हरवलंय तेच गवसावं लागतं. मग सापडलं असा व्यवहार करता येतो. मग जीवाचं काय हरवलंय? स्वरूप हरवलंय, तो स्वतःच हरपलाय, है का नाही? मग असं ज्ञान अगोदर व्हावं लागतं की आपण हरपलोत, आपण हरपलोत. मग गवशिण्याचा प्रयत्न करील तो, पण हरवलोत याचंच ज्ञान नाही त्याला, हरवल्याचंच ज्ञान नाही. तर मग काय आहे? हरवल्याचं सुद्धा अज्ञान आहे, हरवल्याचं अज्ञान आहे. आणि स्वरूपाचं का ज्ञान होईन का मग त्याला? मग स्वरूपाचंही अज्ञान आहे आणि हरवल्याचंही, आहे का नाही? मग ज्याचा अज्ञान आहे तेही तोच आहे आणि जो हरवलाय तोही तोच आहे, हरवलेलाही तोच आहे आणि त्याला ज्याचं अज्ञान झालंय तोही, आहे का नाही? म्हणजे तो कोण आहे? त्याला ज्याचं अज्ञान आहे का ते येते आणि त्याचंच त्याला अज्ञान आहे, म्हणजे स्वतःचं अज्ञान आहे, आहे का नाही? आणि त्या अज्ञानाचं सुद्धा अज्ञान आहे. अज्ञानाचं तरी ज्ञान आहे का? त्या अज्ञानाचं सुद्धा अज्ञान आहे. मग अज्ञानाचं अज्ञान दूर करण्यासाठी ईश्वर उपासना सांगितली. कशासाठी? ही युक्ती आहे संप्रदायाची, ही वेदाची युक्ती आहे. म्हणजेच हरवल्याचं ज्ञान करून देण्यासाठी फक्त ज्ञान, हरवलोत कोण आहे याचं तर नाहीच, अगोदर नुसतं हरवलोत याचं ज्ञान करून द्यायचं आहे. त्याच्यासाठी ईश्वर उपासना सांगितली. मग ईश्वराचं सुद्धा अज्ञान होतं, मग ईश्वर मानायचं सांगितलं. ईश्वर आहे, अहो आहे आहे म्हणायला, पण आम्हाला तो प्रतीतीला नाही. कसा आहे समजायचा? तो प्रतीतीला येण्यासारखा नाही. कसा मानलाय? अदृश्य मानलाय. तो दृश्य भावाला कधीच येत नाही, पण आहे. मग आहे म्हणतात तर याला काहीतरी पुरावा द्या. ते म्हणतात आहे ना पुरावा. पुरावाही ते खराच देतात, खरा वाटण्यासारखाच देतात. जे कार्य व्हायलेलं आहे का ते कार्य त्याच्या वाचून होत नाही. कार्याला कारण लागतं आणि तो कारण रूपानं आहे. कार्याच्या कारणाला तो ईश्वर, कार्याच्या कारणाला तो कारण आहे. कार्याच्या कारणाला तोच कारण आहे, म्हणजेच कारण रूपाने ईश्वर आहे. आता कारण रूपाने एक तत्व आहे
कार्यरूपानं एक तत्व आहे आणि एक सत्य रूपानं एक तत्व आहे, है का नाही? आधार रूपानं जीव, ईश्वर आणि ब्रह्म हे जे तीन तत्व आहेत, हे तीन तत्व वेगळे नाहीत, पण कधी ज्ञान झालं तर, है का नाही? जीव कोण आहे? ईश्वर आहे. आणि ईश्वर कोण आहे? ब्रह्मरूप आहे, है का नाही? मग हे एकच तत्व आहे का नाही? हे तिन्ही तत्व एक रूपच आहेत ना. पण माया उपाधीने ईश्वर आणि अविद्या उपाधीने जीव आहे. ह्या उपाध्या दोन आहेत आणि ह्या दोन उपाध्या जिथं ज्या चैतन्याला लागल्यात त्या ठिकाणी ईश्वर आणि जीव अशी संज्ञा निर्माण होते, शब्द निर्माण होतात. जीव, ईश्वर आणि ब्रह्म स्वरूपानं एकच आहेत. बोळक्यातला आकाश, मडक्यातला आकाश आणि रांजणामधला आकाश किंवा महाआकाश, रानातलं म्हणण्यापेक्षा समजण्यासाठी रांजण, त्या दोन्हीपेक्षा ते मोठं आहे म्हणून रांजण म्हणावं लागतंय. पण महाआकाश त्या रानाच्या ठिकाणी धरलं तरीही ब्रह्मचैतन्य आपणाला कळत आहे का नाही? आता बोळक्याच्या ठिकाणी जीव चैतन्य, घटाच्या ठिकाणी ईश्वर चैतन्य आणि रानाच्या ठिकाणी, आहे का नाही? मग रानातला आकाश, घागरीतला आकाश आणि बोळक्यातला आकाश हे एकच आहे. फक्त त्या उपाधीनं ते आकाश भिन्न दिसायले, वेगळं दिसायले, नाहीतर त्या उपाध्या काही चिरकाल टिकणाऱ्या नाहीत. जरी त्या फुटल्या तरी माती रूपानं राहतात, म्हणून त्यांना अनादी म्हणायचं. ती उपाधी कशी आहे? पण नाशवान आहे. अनादी असून नाशवान आहे. आणि त्या उपाधीच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य किंवा आकाश आहे ते अविनाशी आहे. आणि जीवाचं स्वरूप तेच ईश्वराचं स्वरूप आणि ईश्वराचं स्वरूप तेच ब्रह्माचं स्वरूप आहे का नाही? म्हणून हा चढता क्रम साधकाला कळावा यासाठी माया उपाधीनं ईश्वर सांगितला आणि अविद्या उपाधीने जीव सांगितला. म्हणून जीवानं जर अविद्या निवृत्त केली, अज्ञान निवृत्त केलं, तर त्याची उपाधी नाश पावते, तिचा लय होतो. आणि तिचा लय झाल्यामुळं त्या उपाधीचा तो ईश्वराची उपाधी धारण करतो, माया, है का नाही? आणि ती माया सत्वगुणी असल्यामुळं त्या तत्वामध्ये ज्ञान होतं, कारण शुद्ध आहे ते, है का नाही? मग त्या तत्वानं काय ज्ञान होतं? मी ब्रह्मरूप आहे. हे जे ज्ञान आहे साधकाला होण्याची अत्यंत गरज आहे. कोणाला? प्रत्येक जणाला. पण प्रत्येक जण ह्या ज्ञानाचे अधिकारी आहेत का? मग जो या ज्ञानाचा अधिकारी नाही त्याला ईश्वर उपासना आणि सत्कर्म हे सांगितलं आहे. म्हणजे आतापर्यंत झालेला जो काय त्याच्या तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते याच्यातच दडलेलं होतं. कोण्या तिसऱ्या प्रश्नाचं? मोक्षाला कारण काय? कोणतं साधन आहे? ज्ञान कर्म का ज्ञान उपासना का कर्म उपासना का दोन्हीही? हा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. कर्म उपासनेचा अधिकारी कोण, ज्ञानाचा अधिकारी कोण आणि मोक्षाचं खरं साधन काय, हे चांगलं समजलं असलं तर आपल्याला पुढे जायला काही हरकत नाही. कारण हा मुख्य उपदेश आहे.
हा उपदेश चांगल्या प्रकारानं कळावा लागतो. हे कळालं तरच वेदांत शास्त्र श्रवणाचं फळ मिळतं. कारण मोक्षाला साधन ज्ञानच आहे. मोक्षाला साधन काय आहे? ज्ञानच आहे. आणि ते साधन कसं आहे? साधनही आहे आणि साध्यही आहे. मग साधन म्हणून जर मुमुक्षुला साध्यच दिलंय, मुमुक्षुला पण देता वेळेस ते म्हणले नाहीत हे साधन आहे म्हणून, हे साध्य आहे म्हणून, है की नाही? म्हणजेच या संसार वृक्षाच्या मायाजाळातून कसं काढायचं जीवाला हे फक्त शास्त्रालाच कळतं, है का नाही? मग काय उपचार करायचा आहे, कसा करायचा आहे, मग तो उपचार खरा असो की खोटा असो की कसा बी असो, फक्त त्याचा उद्देश काय आहे? शास्त्राचा त्याला या दुःखरूप असणाऱ्या संसारातून त्याला बाहेर काढायचं आहे का नाही? मग जे शास्त्र उपचार करतो तो उपचार आपण शिरसावंदे मानायला काही हरकत नाही. अहितापासून काढिती कोण? श्रुती. हित देऊनी वाढविती कोण? श्रुती. आणि त्याच्यापेक्षा परोती, काहीतरी एक शब्द आहे मधात, परोती नाही जगा. मग हिच्यासारखी माऊली आई ही जगामध्ये दुसरी कोणतीही नाही. म्हणून वेदानं जे सांगितलं आहे, शास्त्रानं जे सांगितलंय ते जीवानं ऐकलंच पाहिजे. कसं? ते बांधूनच घेतलं पाहिजे. सांगितलेलं ते बांधून घ्यावं लागतं. आणि जर नाही बांधलं तर ऐकलेल्याचं फळ मिळत नाही. जीवाला मोक्ष फळ मिळत नाही. ते बांधावं लागतं, रुचावं लागतं, है का नाही? जसं खाल्लेलं पचावं लागतं, है का नाही? मग ते अंगी लागतं. पचलं तर अंगी लागतं, नाहीतर अंगी लागत नाही. चांगले चांगले पदार्थ खाल्ले पण अंगीच लागाना. काय उपयोगाचं खाऊन? मग तो धष्टपुष्ट कसा होईल? पण त्यानं धुतलेला हात नवकाराचं लेकरू खातं, पितं आणि त्याच्या ते अंगी लागतं आणि ते धष्टपुष्ट होतं आणि मालकाच्या पोराला खांद्यावर घेऊन मिरवतं. त्यानं धुतलेला हात का? अंगी लागायले त्याला. आणि मालकाच्या लेकराला अंगीच लागाना. तसं ऐकलेलं अंगी जर लागलं, ते आत्मसात केलेलं पचलं, तर मग त्याच्यापासून बोधाची उत्पत्ती होते. बोध सर्वसामान्य नाही. ऐकलं म्हणजे बोध होतोच असं नाही. तो बोध झाल्याला पचावा लागतो, म्हणजे अंगी लागत असते. म्हणून शास्त्रानं सांगितलं ज्ञान अंगी लागलं का? आपणाला त्याचा बोध झालाय, तो बोध आपणाला पचायलाय का? तो बोध आपण आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवून त्या बोधाप्रमाणे आपली वृत्ती उत्पन्न व्हायली का? हे आपण आपल्यालाच विचारावं. दुसऱ्याला विचारून याचं उत्तर मिळेल का? आपण आपणालाच विचारलं तरच उत्तर मिळत आहे. कारण आपला अनुभव आपल्यालाच कळतो. म्हणून त्या अनुभवावर, त्या बोधावर प्राप्त होण्यासाठी ज्ञानाची गरज आहे, श्रवणाची गरज आहे, है का नाही? आणि मग ते ज्ञान नाना प्रकारच्या युक्तीनं प्रतिपादन करता येतं, है का नाही? म्हणून गुरुजी म्हणले होते, तुला आणखी वेगळ्या पद्धतीनं ज्ञान सांगतो.
आहे का नाही? मग ते अगोदर ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या रूपकाचं वर्णन करतो. म्हणजे ज्ञानाचं स्वरूप काय, ज्ञानी कशाला म्हणावं आणि अज्ञानी कशाला म्हणावं. आता आपल्याला इतकंच कळतं की ज्याला ज्ञान झालंय, आत्मज्ञान झालंय, तो ज्ञानी आहे का नाही, आणि ज्याला आत्मज्ञान झालं नाही तो अज्ञानी आहे का नाही. पण त्याचे लक्षणं माहीत आहेत का, अज्ञानाचे काय लक्षण आहेत आणि ज्ञानाचे काय लक्षणं. कारण लक्षणावरून सिद्धी लागत असते. वस्तूची सिद्धी कशावर आहे, लक्षणावर अवलंबून असते. मग अज्ञानाचे लक्षण काय आणि ज्ञानाचे लक्षण काय हे रूपकातून सांगितलंय त्यांनी. कारण रूपकातून सांगितलेलं तेव्हाच कळत आहे का नाही. मग कसं सांगायचं हे शास्त्रालाच कळत आहे. कसं सांगायचं आहे, बोध कसा करून द्यायचा आहे हे शास्त्राला लय कळत आहे. कारण शास्त्रा इतकी, वेदा इतकी बुद्धी कोणाचीच नाही. म्हणून तर आपणाला त्याला शरण जावं लागतंय. शास्त्राला शरण, संतांना शरण, वेदाला शरण का जायचंय? आपली बुद्धी गहाण पडलेली ना, त्याचा आपणाला उपयोग बुद्धीचा करता येत नाही, अधिकार बुद्धीचा नाही तो. म्हणून ज्याला आपल्यापेक्षा जास्त कळतंय ते कोण आहे? शास्त्र आहे. म्हणून शास्त्राला शरण जाऊन शास्त्रान काय सांगतंय शास्त्र त्याचं ऐकलं पाहिजे. आणि मग शास्त्र जरी म्हणलं ना विष खावावं लागतंय तर खावावंच लागतंय, इतकं ऐकावं लागतंय त्याचं. आता शास्त्र कसं म्हणेल बरं विष खा, पण जर म्हणत असेल विष खाय, इतका अत्यंत विश्वास पाहिजे. म्हणून ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या लक्षण कसे सांगतात ते रूपकातून सांगतात. पहा, असे समज की गुरुजी म्हणतात. कोणते गुरुजी? हां, कोणाला म्हणतात? अग्रद देवाला, आहे का नाही. आणि अग्रद देव स्वप्नातला आहे का जागृतीतला आहे? स्वप्नातलाच आहे तो. अग्रद देव म्हणजे हेच आहे ना, शिष्य असते. नाही पण त्याला सूर्य सांगितलेला आहे. हां. अग्रद देव म्हणजे अज्ञानी सांगितलेला. अग्रद देव हा आद्य स्वरूप असणारा जो आत्मा आहे, आद्य स्वरूप आत्मदेव म्हणजे अग्रद देव. अग्रद म्हणजे मूळचा असणारा जो देव स्वरूपानं, तो अग्रद देव. म्हणजेच जो अग्रद आहे तो आत्माच आहे आणि आत्मदेव म्हणजेच अग्रद देव. पण त्या अग्रद देवाला काय झालंय? अज्ञान झालंय, आहे का नाही. म्हणून तो अग्रद झालाय. काय झालाय? अग्रद झालाय म्हणजेच आवरणानं युक्त झालाय. म्हणून त्याला शंका उत्पन्न व्हायला. म्हणून तो स्वप्नामध्ये गुरुला शरण गेला आणि गुरुकडून उपदेश करून घ्यायलाय. त्यावेळेस त्याच्या 3 प्रश्नाचे उत्तर गुरुजींना विचारले. प्रश्न 3 विचारले आणि गुरुजीनं 3 प्रश्नाचे त्याचे उत्तर दिले, है का नाही. आणि तो अग्रद देव, त्याच अग्रद देवाला ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीचेही रूपक करून त्याचं लक्षण सांगितले. तर ज्ञान कशाला म्हणतात आणि अज्ञान कशाला म्हणतात हे केव्हा सांगायले? तर अगोदर त्याच्या 3 प्रश्नाचे उत्तर दिल्याच्या नंतर
आहे का नाही? ज्ञानाचे आणि अज्ञानाचे लक्षण अगोदरच ज्ञान अज्ञानाचे लक्षण सांगितले असते तर त्याला कळाले असते का? आहे का नाही? म्हणून ज्ञानी कोणाला म्हणावं आणि अज्ञानी कोणाला म्हणावं, मग याची व्याख्या अशी असती करता येते की ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही त्याला अज्ञान म्हणावं, आणि ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही त्याला अज्ञान म्हणावं, आणि ज्याच्या ठिकाणी अज्ञान नाही त्याला ज्ञानी म्हणावं. पण हे अशी व्याख्या सर्वसामान्य झाली. पण लक्षणानं युक्त ज्यावेळेस सांगितल्या जातंय त्यावेळेस खरं ज्ञानी कशाला म्हणतात आणि खरं अज्ञानी कुणाला म्हणतात असे समज की बंध आणि मोक्षे, बंध आणि मोक्षे हे दोन्ही परस्पर विरुद्ध धर्माचे शब्द आहेत. बंध आणि मोक्षे विरुद्ध धर्माचेच आहे का नाही? जसं ज्ञान आणि अज्ञान विरुद्ध धर्माचे शब्द आहेत, तसं बंध आणि मोक्षे हे विरुद्ध धर्माचे आहे. बंधाच्या घरामध्ये आता हे दोन घरं, बंध एक घर आणि मोक्ष एक घर आहे का नाही? मग बंधाच्या घरात कोण राहतो? अज्ञान आहे का नाही? आता याच्यातलं तुम्हाला सगळंच माहित आहे बघा, फक्त स्मरण नाही. आता बंधाच्या घरात कोण राहतो? अज्ञानी. आणि मोक्षाच्या घरात कोण राहतो? ज्ञानी. आहे का नाही? आता हे दोघाचे दोन घरं झाले की नाही? मग बंधाच्या घराला रागाची म्हणजे विषयासक्तीची, आसक्ती कशाची? विषयाची. त्याला आसक्ती म्हणून त्याला विषयासक्ती म्हणतात. याचा झेंडा ध्वजा आहे कोणाच्या घराला? बंधाच्या. हां, अज्ञानाच्या बंधाच्या घराला विषयासक्तीची ध्वजा लावलेली आहे का नाही? आणि ती ध्वजा सारखी फडफड फडफड करायली. आणि मोक्षाच्या घराला विरागाची ध्वजा आहे. म्हणजेच राग आणि विराग हे विरुद्ध शब्द आहेत. मग राग म्हणजे काय हे सांगायची आता गरज नाही, आणि विराग म्हणजे वैराग्य आहे का नाही? आणि राग म्हणजे आसक्ती. मग ह्या दोघाच्या घराला ह्या दोन ध्वजा आहेत आहे का नाही? बंधाच्या घरात राहणारा अज्ञानी, बंधाच्या घरात राहणारा अज्ञानी यालाही कधी कधी वैराग्य होतंय. अज्ञानालाही कधी कधी वैराग्य होतंय, म्हणजे बंधाच्या घरात राहणारालाही कधी कधी वैराग्य होतंय. तथापि ज्ञानाच्या वैराग्याहून ते निराळे आहे. पण ज्ञानासारखं वैराग्य आहे का त्याचं? आहे का नाही? वेगळंच म्हणावं लागेल का नाही? कारण ते आसक्तीनं युक्त आहे, कधी कधी वैराग्य होतंय. म्हणजेच अधिकार संपन्न होऊन म्हणजे विवेक त्याच्या ठिकाणी झालाय का? विवेक न होता आलेलं वैराग्य हे खरं आहे का? मग अज्ञानाला होतंय ना वैराग्य, मग ते वैराग्य का खरं आहे का? का म्हणून खरं व्हाय नाही? ते विवेक वाचून झालंय म्हणून, विचारानं थोडंच झालंय. मग अज्ञानालाही कधी कधी वैराग्य होतंय, पण ते ज्ञानाच्या वैराग्याहून निराळे आहे. शब्दादी विषयाच्या ठिकाणी अज्ञानास, शब्दादी विषयाच्या ठिकाणी अज्ञानास भ्रमाने सत्यत्व निश्चय आहे. अज्ञानाचं कसं झालंय? जे पंचविषय सांगितलेत ना, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, ह्या पाचही विषयामध्ये अज्ञानाची वृत्ती बरबटून गेलेली, आसक्तीन त्याच्यामध्ये पाचही विषयामध्ये. मग पाचही विषयामध्ये जर त्या अज्ञानाची कशी प्रवृत्ती आहे?
सत्य म्हणू नये. मग तशी प्रवृत्ती असणं म्हणजेच भ्रमरूप आहे का ज्ञानरूप आहे? है का नाही? मग त्याची जी प्रवृत्ती आहे ती भ्रमरूप आहे. अज्ञानाची प्रवृत्ती भ्रमात व्हावी म्हणून सत्यत्व निश्चय मानायला येतो. कशाच्या ठिकाणी? त्या विषयाच्या ठिकाणी. भ्रमानं काय मानायला आहे? विषयामध्येच आनंद आहे असा अज्ञानी पुरुष मानतो का नाही? मग तो कशानं मानायला आहे? भ्रमानं. त्याला भ्रम झालाय. वास्तविक पाहता विषयामध्ये आनंद आहे का? विषय आनंद रूप आहेत का? मग दुःखरूपाच्या ठिकाणी त्याला आनंद रूपता वाटायली, हा भ्रम आहे का नाही? आणि त्याच्या ठिकाणी सत्यत्व त्याला भ्रांती झाली. भ्रांती कशाची झाली? सत्यत्वाची झाली. मग त्याच्यावर निश्चय त्यानं केलेला आहे. पुन्हा सत्यत्व भ्रांतीचा निश्चय केलाय. हेच खरंय, है का नाही? असा त्याचा पक्का निश्चय आहे. आणि ज्ञानास विषयाच्या ठिकाणी विषय कसे मानतो तो? रज्जू सर्पाप्रमाणे. कसा मानतो? मिथ्या आहेत. विषय कसे येत? रज्जू सर्पाप्रमाणे कल्पित आहेत. ते वास्तविक विषय सत्य नाहीत असा त्याचा निश्चय आहे. म्हणजे विषयामध्ये आनंद नाही असा त्याचा निश्चय आहे. आता ज्ञानाचा निश्चय ज्ञानातून आहे आणि अज्ञानाचा निश्चय अज्ञानानं निश्चय कशातून केलाय? भ्रमातून केलाय, है का नाही? म्हणजे एकाचा ज्ञानातून निश्चय व्हायलाय आणि त्याला त्या ठिकाणी भ्रम नाही, है का नाही? आणि एकाला निश्चय सत्यत्व म्हणून व्हायलाय, पण त्या निश्चय होण्याला कारण काय? अज्ञान आहे का नाही? बंधाच्या घरात राहणाऱ्याला काय? त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाचं कार्य काय आहे? विपरीत ज्ञान करून देणे. त्या अज्ञानाचं कार्य काय? विपरीत ज्ञान करून देणं, म्हणजे निराळच ज्ञान करून देणं. जसं आहे तसं ज्ञान करून देणं नाही. मग अज्ञानाच्या योगानं त्या बंधात राहणाऱ्याला विषयाच्या ठिकाणी आनंद वाटायला आणि वास्तविक पाहता विषयाच्या ठिकाणी आनंद नसून तो मानायला आहे आणि तिथंच निश्चय करायला आहे विषय आनंदरूप आहेत. मग हा त्याचा भ्रम आहे का सत्य ज्ञान आहे? भ्रम आहे, पण तो सत्य मानायला आहे. तिथं भ्रमालाच सत्य मानायला आहे, म्हणजेच त्याच्या ठिकाणी अज्ञान आहेच. मग दोघाचे दोन निश्चय वेगवेगळे झाले का नाही? एक विषय रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहेत असा मानणारा ज्ञानी आणि विषय सत्य आहेत असं मानणारा अज्ञानी. दोघाचा निश्चय वेगवेगळा झाला. मग दोघंही निश्चयानं वेगवेगळे झाले, है का नाही? एकाचा निश्चय निराळाच आहे, म्हणजे ज्ञानाच्या निश्चयासारखा अज्ञानाचा नाही आणि अज्ञानाच्या निश्चयासारखा ज्ञानाचा नाही. दोघांमध्ये फरक पडला. हे दोघांचे दोन निश्चय वायूप्रमाणे राग आणि विराग या ध्वजांना हलवितात. आता त्यांचे निश्चय त्यांच्या ध्वजाला वायू रूपानं हलविणार का नाही? आता दोघाचे झेंडे फडकायलेत का नाही? एक संसार करायला आणि एक परमार्थ करायला. दोघाचे झेंडे वायूप्रमाणे, वायू जसा हलवितो तसे ते झेंडे, त्याची वृत्ती म्हणजे झेंडा, है का ना? त्याची वृत्ती तशी निघायली. मग जसा वायू ध्वजेस हलवितो, त्या पताकेस हलवितो,
त्याप्रमाणे अज्ञानाच्या सत्यत्व निश्चय राग रूप ध्वजे सारखा हलविता असतो, है का नाही? म्हणजेच अज्ञानाचा जो निश्चय झालेला आहे तो निश्चय त्याच्या ध्वजाला, पण ती त्याची ध्वजा राग, है का नाही? राग म्हणजे काय? विषयाची आसक्ती. सदा त्याला विषय असावे वाटतात, हा त्याचा ध्वज फडकणं आहे. सदाच असावं वाटणं विषय म्हणजे अज्ञानाची सारखी पताका ही त्या रागानं फडकत असते. तो सारखा हलवितो म्हणजे विषयावरील प्रीती केव्हाही शिथिल होऊ देत नाही, म्हणजे ढिला अजिबात पडत नाही. विषयाला सोडून कधीच राहत नाही. विषयाला जरसाक जरी सोडून राहिलं की त्याला वाटते माझं कायच हरवलं की, आहे का नाही? हे व्यसनी लोकांना विचारा, ते म्हणते तर जवळ व्यसन नसलं की काहीतरी हरपाल्यावानी वाटतं. तसं पामराला, विषयी लोकाला विषय जवळ काही नसला की त्यांना हरवल्यासारखं वाटतंय. म्हणून सारखं त्याचं चिंतन विषयाचंच करीत असतो. तो सारखी त्याची वृत्ती चिंतन कशाचं करती? विषयाचंच करती. आणि ज्ञानाची वृत्ती स्वरूपाच्याच चिंतनामध्ये असते, गुंतून पडलेली असते. म्हणजे विषयावरील प्रीती केव्हाही अज्ञानाची शिथिल होत नाही. आणि विषय भ्रमरूप आहेत. विषय कसे आहेत? भ्रमरूप आहेत. या बुद्धीने विराग नित्य जागृत असतो. कोणाचा? ज्ञानवानाचा. विषय कसे आहेत? भ्रमरूप आहेत, सत्य नाही. या बुद्धीने विराग नित्य जागृत असतो, म्हणजे विषयाचा मिथ्यात्व निश्चय विरागाच्या ध्वजे सारखा हलवित असतो. ज्ञानवानाचा विराग वैराग्य त्या ध्वजाला सारखा हलवित असतो, है का नाही? मी संसारी नाही हो, मी करता नाही, मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, असा जो सारखा वृत्तीमध्ये अंतःकरणामध्ये जो विचार असतो का, याला म्हणायचं विरागाची पताका सारखी फडकायली, है का नाही? मग त्याचा मिथ्यात्व निश्चय या ज्ञानात वरून काय ठरवतं? मग मिथ्यात्व निश्चय विषयाबाबतीत त्याचा विरागाच्या ध्वजाला सारखा तो हलवित असतो. म्हणून विषयाविषयीचे वैराग्य शिथिल कधी होऊ देत नाही. वाक्य कसं आहे पहा. विषयी विषयाचं, विषय विषयीचं, तो वैराग्य हे महत्वाचं आहे. त्याच्यातला शब्द कधीही शिथिल होऊ देत नाही. आणि तोही शिथिल होऊ देत नाही. पण आसक्ती रागाचं, तो राग कधी शिथिल होऊ देत नाही. आणि हा वैराग्य कधी शिथिल होऊ देत नाही. ज्ञानवान वैराग्याला सांभाळतो आणि बंधात राहणारा अज्ञानी त्या रागाला सांभाळून राहतो, त्याला अजिबात सोडित नाही. म्हणजे एक वैराग्याला धरून राहणार आहे आणि एक आसक्तीमध्ये विषयामध्ये धरून राहणार आहे. म्हणजे दोघाच्या दोन पर्या झाल्या का नाही? वेगळ्याच रीती. मग निश्चय दोघाचे वेगवेगळे झाले का नाही? मग यांच्या वृत्तीमध्ये निश्चय वेगवेगळा झाला का नाही? वृत्तीचा विषय वेगळा झाला का नाही? मग त्याला अनुभव वेगळाच होणार का नाही? म्हणून ज्ञानाला जो अनुभव आहे तो अज्ञानाला नाही, आणि अज्ञानाला जो अनुभव आहे तो ज्ञानाला नाही. अनुभव म्हणजेच ज्ञान असेल पण अनुभवात नाही. अनुभव नित्य असतो. आचरित जो असतो, आरूढ जो असतो तो अनुभवावर असतो. आणि त्यानं ते अज्ञानाचा अनुभव आता घेत नाही. ज्ञानी पुरुष अज्ञानाचा अनुभव कशाला घेईल?
म्हणून अज्ञानाचा अनुभव त्याच्याजवळ नाही, ज्ञान आहे. अज्ञानाचं वृत्तीचं ज्ञान, अज्ञानाच्या वृत्तीचं ज्ञान ज्ञानाजवळ आहे, पण अनुभव अनुभव नाही. मग त्याला अनुभव कोणता आहे? ज्ञानाचा अनुभव आहे का नाही? विरागाचा अनुभव आहे. म्हणजेच त्याचं विराग त्याचा कधी शिथिल होत नाही ज्ञानी पुरुषाचा. यावरून अज्ञानाच्या क्षणमात्र वैराग्यापेक्षा, आता अज्ञानाचं कसं वैराग्य? क्षणमात्र आहे, वाऱ्याची झुळूक आल्यावानी येत आहे आणि लगेच पुन्हा ते जातंय बी. ज्ञानाचे वैराग्य भिन्न आहे त्याच्यापेक्षा. ज्ञानवानाचे वैराग्य अज्ञानाच्या वैराग्यापेक्षा वेगळं आहे. अज्ञानाला विषयाचे ठिकाणी मिथ्यात्व बुद्धीने वैराग्य आलेले आहे. ज्ञानाला विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धीनं वैराग्य आलेला आहे का नाही? मग अज्ञानाला विषयाच्या ठिकाणी, आता अज्ञानाला विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धीनं वैराग्य उत्पन्न होत नाही. मग मिथ्यात्व बुद्धीनं वैराग्य कोणाला होतंय? ज्ञानाला होतंय. आणि अज्ञानाला मिथ्यात्व बुद्धीनं वैराग्य होत नाही. क्वचित कव्हा तरी शास्त्रयुक्तीने अज्ञानी ही विषयास मिथ्या समजतो. कशानं? शास्त्राच्या युक्तीनं. शास्त्र सांगते म्हणून, हे का ना? जसं स्मशानात गेल्याच्या नंतर खरंय बाबा संत सांगतात ते, काय खरं नाही मनुष्याचं, तिथं वैराग्य आहे का नाही? आणि तिथं येतो वरच, आहे का नाही? मग याला कोणतं वैराग्य म्हणते? स्मशान क्षणिक वैराग्य. याला काय म्हणायचं? क्षणिक वैराग्य. मग हे शास्त्रयुक्तीने किंवा संतांच्या शब्दाने अज्ञानी ही विषयास मिथ्या समजतो, विषयाला मिथ्या समजतो. परंतु त्याच्यामध्ये परंतु आलं म्हणजे ते मिथ्यात्व परोक्ष ज्ञान आहे. ते मिथ्यात्व पंचज्ञान व्हायले त्याला ते वैराग्य परोक्ष. अपरोक्ष सत्यत्व भ्रांतीचा नाश ते करीत नाही. त्याला काय झालंय? भ्रांती कशी झाली? त्याला अपरोक्ष भ्रांती होऊन बसली ना. विशेष कसे तर आनंद रूप आहे. ही जी भ्रांती ही खरी होऊन बसली ना अपरोक्ष. आणि ही अपरोक्ष झालेली भ्रांती परोक्ष ज्ञानानं निवृत्त होती का? मागे सांगितलं होतं ना. मग अपरोक्ष झालेली भ्रांती कशावर झाली? विषयाच्या ठिकाणी, है का नाही? मग ती अपरोक्ष झालेली भ्रांती कशानं निघेल? अपरोक्ष ज्ञानानंच निघेल. परोक्ष ज्ञानानं कशी निघल? है का नाही? खरंच समजा एखाद्याला भूत लागलंय, ते भूतच बोलायलंय. कशातून? त्याच्या तोंडातून भूतच बोलायलंय. त्या अंगुऱ्यानं निघन का? त्याला चांगला वैद्यत लागन ना, जातीवंत भूत काढणारा. तसं अपरोक्ष झालेली भ्रांती ती कशाने निघेल? अपरोक्ष ज्ञानानं निघेल. परोक्ष ज्ञानानं निघणार नाही. त्या परोक्ष मिथ्यात्व बुद्धी होऊन, आता त्याची मिथ्यात्व बुद्धी झाली ना, पण कशी झाली? परोक्ष झाली. मग त्या परोक्ष मिथ्यात्व बुद्धी होऊन विषयाच्या ठिकाणी अपरोक्ष सत्यत्व बुद्धी कशी झाली? सत्यत्व बुद्धी झाली, अपरोक्ष झाली ना. मग परोक्ष मिथ्यात्व बुद्धी आहे आणि अपरोक्ष सत्यत्व बुद्धी. कोणाच्या विषयी? त्या विषयाच्या ठिकाणी. परोक्ष मिथ्यात्व बुद्धी, मिथ्यात्व बुद्धी आहे पण कशी आहे? परोक्ष. आणि अपरोक्ष सत्यत्व बुद्धी आहे.
मग त्या सत्यत्व बुद्धीला ती मिथ्यात्व बुद्धी कशी निवृत्त करील? सत्यत्व बुद्धीला मिथ्यात्व बुद्धी निवृत्त कशी करील? पण करीत नाही का? मिथ्यात्व बुद्धी सत्यत्व बुद्धीला निवृत्त करते, पण शास्त्राचं म्हणणं काय आहे? ती मिथ्यात्व बुद्धी जी आहे का ती अपरोक्ष व्हायला पाहिजे, तेव्हा अपरोक्ष सत्यत्व बुद्धीला घालवी. आहे का नाही? समजायला सोपं आहे, फक्त ते शब्दाची मांडणी करता यावी. अशा शब्दाची मांडणीच करता येत नाही, किती काही असू द्या. हा, करणाऱ्याला सुद्धा एखाद्या वेळेस ते शब्द मागं पुढे होते, तर ते जशाल तसे शब्द बसत नाहीत. कारण सत्यत्व बुद्धी ही परोक्ष आहे. सत्यत्व बुद्धी अपरोक्ष झाली, मिथ्यात्व बुद्धी परोक्ष झाली. उलट सांगायले तर, आहे का नाही? आणि हे उलटेपणाचं झालंय, अज्ञानाचं झालंय. जो बंदाच्या घरात राहतो त्याचं असं झालंय. मग आता त्याला कसं करायचंय? मग शास्त्र काय करतंय? त्याला सत्यत्व बुद्धी, त्याला सत्यत्व बुद्धी अपरोक्ष झाली नाही विषयाच्या ठिकाणी. मग त्याला परोक्ष बुद्धी जी आहे, त्याची परोक्ष बुद्धी जी आहे, पण ती मिथ्यात्व आहे ना, थोडीत का व्हायना, पण थोडी तर व्हायली ना. मिथ्यात्व बुद्धी व्हायतली ना, पण किती व्हायली? उगं थोडी व्हायली ना, तीच वाढवायची. पुन्हा ती इतकी वाढवायची की त्या बुद्धीला अपरोक्ष करून टाकायचं. आणि ती मग मिथ्यात्व बुद्धी जर अपरोक्ष झाली, परोक्ष नाही राहिल्यावर ती अपरोक्ष झाली की अपरोक्ष झालेल्या सत्यत्व बुद्धीला टिकूच देत नाही. है का नाही? कारण त्या सत्यत्व बुद्धीला त्या सत्यत्व अपरोक्ष बुद्धीला, सत्यत्व अपरोक्ष बुद्धीला साक्ष कोण देतंय? हा, कोणीच देत नाही. ते स्वतः मानतंय फक्त. आता कोणी म्हणतंय का विषयामध्ये आनंद आहे? जीवच मानते. तर मग त्या ठिकाणी विषयात आनंद नाही, शास्त्रही म्हणतंय, संतही म्हणतात, आणि वेदानंही सांगितलंय. है का नाही? मग याला 3 साक्ष्या व्हायल्यात का नाही? विषयात आनंद नाही असं सांगणारे साक्ष्याला 3 जण आहेत, आणि विषयातच आनंद आहे असं सांगायला साक्ष्या कोण आहे? हा, संसार खरा आहे असं कोण मानतंय? जीवच मानायलाय. पण संसार मिथ्या आहे असं संत सांगायलेत, वेद सांगायलाय, आणि शास्त्र बी सांगायले, गुरु सांगायलेत. बघा ना, हे अनेक जण सांगायलेत. हे तरी पण जीवाला याच्यावर विश्वास नाही, आणि त्याला साक्ष नाही बरं का. म्हणजे तो स्वप्रमाणानं त्यानं तसं मानलेलं आहे. कशानं मानलंय? हां, त्यानं स्वतःची साक्ष, म्हणजे आपणच आपला घात करून घेतलाय त्यानं, जीवानं. मग आपण आपली जर कीव येत असेल, आपण आपलीच जर कीव येत असेल, तर आपण आपल्या मतानं आपला विषय आपण दृढ करून ना. मग आम्हाला असं वाटायला बाबा, असं कोणाला तरी विचारावं ना शहाण्याला. पण जीव विचारायलाय का? म्हणजे त्याला दुसऱ्याचं पटत नाही, दुसऱ्याचं ते मानित नाही, म्हणून तो दुसऱ्याचं मानी नाही. जे चांगलं हिताचं सांगतंय त्याचं ते मानी नाही, म्हणून त्याच्याच हातानं नाश व्हायला, त्याचा नाश कोणी करी नाही. हा, हे संसाराला जे जीव आलेत हे कोणामुळे आले? तर आपण आपल्यामुळेच आहे ना. ह्याला का कोणी आहे का? कोणी जबाबदार आहे का? कोणाला दोष द्यायचा? आपण आपल्याला दोष द्यायचा आहे का नाही? म्हणून याच्यावर बरेच प्रमाण आहेत. त्या परोक्ष मिथ्यात्व बुद्धीहून, त्या परोक्ष मिथ्यात्व बुद्धीहून विषयाचे ठिकाणी अपरोक्ष सत्यत्व बुद्धी प्रबळ झालेली आहे.
आहे का नाही? म्हणून परोक्ष मिथ्यात्व बुद्धी विरागाचा हेतू नाही. काय म्हणतात ते? परोक्ष मिथ्यात्व बुद्धी, परोक्ष परोक्ष मिथ्यात्व बुद्धी विरागाचा हेतू नाही. विरागाचा म्हणजे वैराग्याचा. सत्यत्व बुद्धी असल्यामुळं वैराग्य उत्पन्न होत नाही, याचा अर्थ असा आहे का नाही? मग कधी कधी अज्ञानास वैराग्य विषयांच्या ठिकाणी दोषदृष्टीमुळं होतंय. अज्ञानाच्या ठिकाणी वैराग्य कधी कधी होतंय. ते कसं होतंय? दोषदृष्टीनं होतंय. त्याला उदाहरण देतात. दोष निवृत्तीनंतर, दोष निवृत्तीच्या नंतर पुन्हा त्याला त्याची आसक्ती होतीच. दोषदृष्टीनं म्हणजेच त्याच्या बाबतीत त्यानं ते समजा तो विषय भोगल्यास नंतर उपयुक्तता घटती. उपयुक्तता राहती का? उपयुक्तता मावळती. उपयुक्तता मावळली की त्याच्याबद्दलची आसक्ती असते ती संपत्ती, आहे का नाही? जसा एखाद्या वस्तूचा भोग घेतला, भोग घेऊस तर त्या वस्तूशी अनुकूल प्रीती असते, अनुकूल बुद्धी असते. आणि भोग घेणं झाला की तो विषय जवळ सुद्धा असं वाटत नाही. तो विषय त्या विषयाच्या जवळ सुद्धा बसा वाटत नाही, इतकं त्याच्याबद्दल वैराग्य येतोय. पण आणखी पुन्हा दुसऱ्या दिवशी ते विषय असाच वाटत आहे. म्हणजे अज्ञानाला त्याच्या बाबतीत वैराग्य होतंय, पण क्षणभरच होतंय, एकाच दिवसाचं होतंय, अनंत जन्माचं होत नाही, आहे का नाही? म्हणून त्याला दोषदृष्टीमुळं त्याला दोष उत्पन्न दिसतो, म्हणून त्याला वैराग्य होते. म्हणून दोष निवृत्तीनंतर दोषाची निवृत्ती झाली ती म्हणजे आसक्ती येणार न. मग पुन्हा विषयाच्या ठिकाणी राग होतो, अनुकूल प्रीती होते पुन्हा विषयाच्या ठिकाणी. ज्या पदार्थाच्या ठिकाणी प्रथम दोषदृष्टी होते, ज्या पदार्थाच्या ठिकाणी प्रथम दोषदृष्टी होते, अगोदर दोषदृष्टी होते, त्याच पदार्थाच्या ठिकाणी नंतर दुसऱ्या वेळेस अनुकूल प्रीती होते, आहे का नाही? त्याच पदार्थाच्या ठिकाणी अन्यकाली निर्दोष बुद्धी होते, पुन्हा दोष त्याच्या ठिकाणचा जातो आणि निर्दोष वाटते. काय विषय? काही काळ विषयामध्ये दोष वाटतो, आहे का नाही? काहीच काळ गेल्यानंतर की नंतर तो विषय असा वाटतो, म्हणजे त्याच्या बाबतीत निर्दोष बुद्धी होती. म्हणजे विषय असा वाटतो म्हणजे निर्दोष बुद्धी होणे. मग जसे सर्व पुरुषांना पशुधर्माच्या अंती, पशुधर्म म्हणजे हे जे पशु रतिसुखाचा भोग घेतात, तसा धर्म. जसे सर्व पुरुषांना, तसे सर्व पुरुषांना स्त्रीच्या ठिकाणी दोषबुद्धी होते भोगाच्या नंतर, आणि कालांतरी नंतर काही काल गेल्याच्या नंतर पुन्हा सम्यक बुद्धी होते. म्हणून अज्ञानास दृढ विराग केव्हाही होत नाही. अज्ञानाला दृढता येते का विरागाची? नाही, रागाचीच दृढता येते, विरागाची येतच नाही. ज्ञानास प्रपंचाविषयी, ज्ञानाला प्रपंचाविषयी मिथ्यात्व निश्चय दृढ असतो, आहे का नाही? मग त्याचा विराग केव्हाही निवृत्त होत नाही, कारण दृढ झालेला असतो. त्याचा निश्चय कसा झालेला असतो? दृढ झालेला असतो, म्हणून त्याचा निवृत्त होत नाही, विराग निवृत्त होत नाही, वैराग्य ढळत नाही. विषय उपभोगामध्ये जी प्रवृत्ती होते, विषय उपभोगामध्ये जी प्रवृत्ती होते ती विषयाच्या ठिकाणी सत्वत्व बुद्धीने होत नाही. ज्ञानाची सत्यत्व बुद्धीने
विषयाच्या ठिकाणी त्याची प्रवृत्ती होत नाही, केवळ प्रारब्ध बलाने होते. ज्ञानी पुरुषाची विषयाच्या ठिकाणी जी प्रवृत्ती दिसते आपणाला ती प्रारब्धानं त्या ठिकाणी होत असते. तो कर्तृत्व बुद्धीनं त्या ठिकाणी प्रवृत्ती धारण करत नाही, होतच नाही. मग ज्ञानाचा विराग नित्य आहे. ज्ञानाचा विराग वैराग्य नित्य असतो. म्हणून मागे महावाक्यानुसार ज्ञानाचे स्वरूप सांगतो असे म्हटले होते ना तुला माग, म्हणजे याच्या अगोदरच्या परिच्छेदामध्ये तुला ज्ञानाचे स्वरूप महावाक्यानुसार सांगतो म्हणलो होतो ना, असे म्हटले होते ना. तर ते स्पष्ट होण्याकरता लक्षणाचे भेद तुला आता सांगतो. आता ज्ञान आणि अज्ञान याचे तर लक्षणं तुला कळाले ना. मग आता काय करतो, वेदाच्या महावाक्यानुसार तुला ज्ञान सांगतो. वेदाच्या महावाक्यानुसार आणि महावाक्याला धरून ज्ञान सांगणे ते अज्ञानच आहे. महावाक्याला सोडून ज्ञान सांगणे ते काय आहे, अज्ञानच आहे. म्हणून ज्ञान सांगते वेळी श्रुतीचं प्रमाण असावं लागतंय, म्हणजेच वेद प्रमाण्य असावं लागते. म्हणून वेदानं जसं ज्ञान सांगितलंय तसंच सांगावं लागतंय. आणि इतर शास्त्रानं जे काही ज्ञान सांगितलेत ते वेदाला धरून सांगितलेत का, वेदाच्या विरोधी सांगितलंय. अर्थ वेदासारखा त्यांनी केला नाही. वेदाचं जे मनोगत आहे तसं त्यांचं मनोगत नाही. असे अनेक शास्त्र आहेत जगामध्ये, म्हणजे वेगवेगळं ज्ञान सांगणारे असे अनेक ज्ञान आहेत. काल गेला ना वाटतं विषय, काल का काय ते, काल का परवाच, म्हणजे अनेक सांगणारे आहेत, ज्ञाने अनेक आहेत. हां, पण वेदानुसार असं फक्त वेदामध्येच महावाक्यानुसारच ज्ञान व्हायला पाहिजे, तेव्हाच ते मोक्ष फलाला प्राप्त होऊ शकतं. कोण अधिकारी. मग तुला महावाक्यानुसार ज्ञानाचे स्वरूप सांगतो असे म्हटलं होतं ना, ते स्पष्ट होण्याकरता लक्षणाचे भेद सांगतो. आता ही लक्षणा म्हणजे काय, मागे झालेलंच आहे वाटतं, तरी पण तितकं काही समजलं नसतं. लक्षणेचं स्वरूप की ज्या लक्षणेने आपणाला यथार्थ ज्ञान होतंय त्याला म्हणतात लक्षणा. खरं ज्ञान, सत्य अर्थ आपणाला कळतो त्याचं तुला लक्षण सांगतो. लक्षणाचं बी स्वरूप सांगतो, म्हणजे लक्षणा कशाला म्हणतात ते सांगतो. आता वेळ झालाय, उद्याच्यामध्ये पुढच्या भागामध्ये लक्षणाचे प्रकार घेऊ. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरद